कोण हद्दवाढीमध्ये येणार आहे? कचरा उचलत नाही, पाणी प्यायला नाही. आता ती कोल्हापूरचा विकास केला असता ती लोक सत्तावून आले असते ना. तर ही अवस्था खूप वाईट आहे कोल्हापूरची. त्यांनी कोल्हापूरचं वाटोळ केलं तर आता ही लोक कशी तयार होतील यायला? अशी जी मानसिकता आहे ती बदलण्यासाठी कोल्हापूर शहराची चांगली डेव्हलपमेंट झाली तर ती लोक नक्की आत येतील. पण त्या लोकांची मानसिकता अशी आहे की कोल्हापूरमध्ये कायच नाही, मग आम्ही कोल्हापुरात जायचं काय? मिळू देत. कोल्हापूर हद्दवाढीचा विषय ऐरणीवर आहे, काय कसं बघताय? आता ही जर कोल्हापूरची अवस्था आता 15 वर्षात झालेली जर बघितली, कोण हद्दवाढीमध्ये येणार आहे? कचरा उचलत नाही, पाणी प्यायला नाही. आता तुम्हाला सगळे विषय माहिती आहेत. ट्रॅफिकची समस्या आहे, पुराचा प्रश्न आहे. हे सगळं जर बघितलं तर चांगले डेव्हलपमेंट कोल्हापूरची गेल्या ज्या लोकांनी 15 वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेची सत्तेचा वापर केला, स्वतः स्वार्थासाठी केला, तर त्यांनी कोल्हापूरच्या जनतेचं कामं केली असती, कोल्हापूरचा विकास केला असता, ती लोक सत्तावून आले असते ना. जर पुण्याचं उदाहरण आपण कायम देतो, 22 वेळा हद्दवाढ झाली, 23 वेळा हद्दवाढ झाली, कारण पुण्याची डेव्हलपमेंट त्यावेळी चांगली झाली आणि लोकांनी स्वतःहून त्या ठिकाणी आली. आता हे जर अवस्था बघितली तर ही अवस्था खूप वाईट आहे कोल्हापूरची. 15 वर्षी ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी कोल्हापूरचं वाटोळ केलं तर आता ही लोक कशी तयार होतील यायला? आमचं मत आहे हद्दवाढ झाली पाहिजे, 100% हद्दवाढ झाली पाहिजे. त्या लोकांचा पण फायदा आहे, पण त्यांची जी मानसिकता आहे ती बदलण्यासाठी कोल्हापूर शहराची चांगली डेव्हलपमेंट झाली तर ती लोक नक्की आत येतील. नाही, प्रस्ताव पाठवणं हे शासकीय अधिकाऱ्यांचं काम असतं, पण नागरिकांच्या भावना आहेत. ग्रामपंचायत, आता शिर्ली ग्रामपंचायत, कळंबा असेल, पाचगाव असेल, उजगाव असेल, या सगळेच मी सत्य सांगतो ना आपल्याला. तुम्ही प्रस्ताव जरी पाठवला, शासनाने मंजूर केला, नाही मंजूर केला, हा विषय पुढे वेगळा होणार आहे. पण त्या लोकांची मानसिकता अशी आहे की कोल्हापूरमध्ये कायच नाही, मग आम्ही कोल्हापुरात जायचं काय?